तर हे तुकाराम बाबांच्या गाथेचे निरूपण शब्द आहे. तर परवा लोकांनी पहिल्यांदा शंका घेतली की बावा कसं म्हणायचं. बावा तर पूर्वी बुवाच म्हटलं जायचं. पूर्वी 300 वर्षापूर्वी बुवा हा शब्द एखाद्या ह्याला, आता हे महाराज म्हणतात हे चुकीचं आहे की ते तुकारामानंच म्हटलंय, दीनासी महाराज म्हणसी वेळ्या, की जे जे गोरगरीब असे फिरण्याचं काय महाराज जे म्हणतो भीक मागत्याला असताना याला महाराज म्हणायचं. तर हे तुकाराम महाराज म्हणतात हे बरोबर नाही. तर ते बुवा हा शब्द जुन्या काळामध्ये होता. मग तुकारामाचे गुरु हे ते महिपती, हे तुकारामाचं चरित्र ज्याने लिहिलं ते महिपती बुवा. ते तसंच तुकारामाच्या घराण्यामध्ये पूर्वीच्या 8 पिढ्यामध्ये हे चाललेलं होतं. 8 पिढ्यामध्ये पांडुरंगाची भक्ती त्यांच्या घरात होती. तर 8वा पूर्वज तुकारामाचा, 8वा तुकारामापासून पाठीमाग 8वा तो विश्वंभर बाबा म्हणून होतं. तर विश्वंभर बुवा तो त्याला म्हणायचे, विश्वंभर बुवा. तर 300 वर्षापूर्वी बुवा म्हणजे चांगला आदरार्थ असा विषय होता. पण आता बुवा म्हटलं की ते फसवे असं हे झालेलं आहे. 300 वर्षापूर्वी बाई, जिजाबाई, अहिल्याबाई होळकर, बाई हा शब्द सन्मानदर्शक होता. पण हल्ली तो शब्द मागं पडला आणि तो कोण बाई म्हणत नाही, मॅडम म्हणतात सगळेजण. तर ते हा शब्द काय आहे, त्या शब्दाला हल्ली अर्थ वेगळा झाला आहे. परवा त्या लोकांनी आम्ही हे गेलं हे बावा कसं म्हणता. तर तुकारामाची जी आता माझ्याकडे हे आहेत, माझ्याकडे ते ह्याचं चरित्र आहे, कृष्णाजी अर्जुन केळुसकरांनी जे तुकाराम ह्याचं शिवाजी महाराजांचं चरित्र लिहिले त्यात सुद्धा बावा असंच आहे. ती पूर्वी बावा असं म्हटलं जात आहे. आता हे जे मुखपृष्ठ आहे ते शिवाजी विद्यापीठाने भयंकर हे केलेलं आहे. वरती ते गंध आणि हेच आहे बघा वरती. तर गंध का पूर्वी तुकाराम महाराज म्हणले की आपण असा भजन करत असलेला असा माणसाचा फोटो काढतोय. तर पूर्वी 1915-20 सालाच्या सुमारला की विष्णुपंत पागनीस नावाच्या माणसानं तुकारामाचा सिनेमा काढला. त्या सिनेमात ते त्या माणसाचं चित्र होतं. म्हणजे एखाद्या माणसाचं चित्र आपण तुकाराम म्हणून पूजा करणं चांगलं नाही. म्हणून त्यांनी काय केलं, नुसता गंधच तेवढा दाखवून हे केलंय. आता हे अक्षर सुद्धा भाऊ, हे अक्षर हे उगाच हे काहीतरी काढायचं म्हणून काढलेलं नाही. तर चंद्रमोहन कुलकर्णी नावाचा तो औरंगाबादला आहे, औरंगाबादला त्याने हे ह्याची वेगवेगळ्या तुकाराम गाथेचे निरूपण हे वेगवेगळ्या ह्याच्यात शिवाजी विद्यापीठांमध्ये पाठवलं होतं. ह्यातला कोणताही तुम्ही पसंत करा म्हणून. मग तो हे आहे हे लेटरिंग करणारे सुद्धा एक उद्योगच आहे त्याप्रमाणे. तर त्यानं ते हे केलेलं आहे. आणि खाली जे हे केलं आहे तर तुकाराम महाराजांचा अभंग लिहून घेणारा जो संतू तेली जगनाळे, त्या संतू तेल्याचं ते अक्षर आहे त्यावेळेचं, त्या काळातलं. आता भाग 1 म्हटलं तर ते फक्त तुकारामाचे ते हेच आहे. तिथं तो आतलं पान काढा, तुकाराम बाबांच्या गाथेचे निरूपण, आणि वर फक्त ते गंध आहे. त्याच्यानंतर पुढं आहे तुकाराम बाबांच्या गाथेचे निरूपण भाग 1. मग ते माझं नाव त्यांनी दिलं आहे. आणि हे कुणीच प्रसिद्ध केलं आहे तर संत तुकाराम अध्यासन शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. तर विद्यापीठामध्ये, कुठल्याही विद्यापीठामध्ये एखाद्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी काही हे असतात, हे काही पैसे गोळा करून ठेवले असतात आणि त्या पैशातून त्याचा अभ्यास व्हावा, तुकारामाचा अभ्यास व्हावा
किंवा वेगवेगळ्या काही घेतात संत नामदेवाचा अभ्यास व्हावा, शिवाजीचा अभ्यास व्हावा, तर अशा तऱ्हेची अध्यासनं असतात. तर आता शरद पवारांची आई आहे ती शारदाबाई पवार अध्यासन म्हणून शिवाजी विद्यापीठ आहे ते. बाळासाहेब देसाई शिवाजी विद्यापीठ पूर्वी स्थापन करण्यामध्ये यशवंतराव चव्हाण बाळासाहेब देसाई होते, तर बाळासाहेब देसाई अध्यासन म्हणून आहे. मग ज्यांच्या ते ह्याचं असतंय अध्यासन, हे ज्या लोकांचं असतंय, तर ते लोक त्याला पैसे वगैरे देतात. शरद पवारने पैसे दिले, बाळासाहेब देसाईंनी पैसे दिले, तर असं हे करतात. तर संत तुकारामाचा अध्यासन शिवाजी विद्यापीठामध्ये आहे. तर म्हणून मी त्या विषयामध्ये सांगितलं की का नाही. तर हे पुढे जे चित्र आहे ना, तर त्यात भाऊ खाली काय कोणाचं चित्र आहे? भास्कर तुकाराम महाराज आणि भास्कर हांडे काढले. भास्कर हांडे, हा भास्कर हांडे सुद्धा एक चित्रकार करणार. सध्या पुण्याचा आहे, परंतु सध्या हॉलंडमध्ये आहे. तिथे त्यानं धंदा सुरू केला आहे. तिथे वेगवेगळी चित्र काढून ते होते. असा एक प्रसिद्ध माणूस आहे. त्यानं आपलं चांगलं एक उपक्रम आहे म्हणून त्यानं ते चित्र पाठवून दिले हे तुकारामाचं. आणि पुढे जे आहे ना, हे पुढे हे आई वडील यांचं चित्र आहे पुढं फोटो. ते एवढ्यासाठी मी त्या शिवाजी विद्यापीठात एवढ्यासाठी घातलं की शिक्षणामध्ये लोकांना आई आणि वडील आई बापांच्याबद्दल हे पाहिजे. तुकाराम महाराजांनीच अभंग लिहिला आहे, माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. आई बाप हे काशी क्षेत्र जे बनारस काशी म्हणतो, त्या काशी इतकंच मोठं तीर्थ आईबाप हे आहे. आणि ज्याचे आईबाप आहेत त्यानं ते घरात ते आईबाप तिथं ठेवायचे आणि पंढरपूरला जायचं, तीर्थाला जायची काही गरज नाही असं. किंवा ज्ञानेश्वरांचं म्हटलंय, सकळ तीर्थांची या धुरे जे का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोण केजे. सर्व तीर्थांच्या धुरा म्हणजे उंच जे असेल त्याला धुरा म्हणतो. तर सगळ्या तीर्थापेक्षा उंच असं कोणतं तीर्थ असेल तर माता पितर. आणि तर त्या सकळ तीर्थांची या धुरे जी का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोण किजे. लोण म्हणजे ओवाळून टाकावं नाही, लिंब लोण करणं म्हणतो ना, ओवाळून टाकावं. तर त्यावरती आपलं शरीर ओवाळून टाकावं असं ज्ञानेश्वर म्हणतोय, असं हे म्हणतोय. तर ज्यांना ते शिकवायचं तर हे सगळ्या गाथा शिकवायचा झाला तर हे पहिलं पान आईबापाचं मी त्यात का घातलं, तर सगळ्यांनी कळावं की आपल्या आईबापाला आपण सांभाळावं म्हणून ते चित्र त्यात घातलंय. ते शिवाजी विद्यापीठाचे त्यांना सांगून मग त्यांना बी ते पटलं, म्हटलं ते बरोबर आहे. कारण ते हे जर आपण नाही घातलं तर उपयोग काय. आता पुढे ते कुलगुरू शिंदे म्हणून आहेत, हे देवानंद शिंदे. तर हे जे कुलगुरू वगैरे असतात ना भाऊ, तर हे फार मोठे शिकलेले असे विद्वान लोक असतात. आणि यांची नेमणूक गव्हर्नर करतो. म्हणजे ह्याची नेमणूक त्याची एक कमिटी असते आणि तो गव्हर्नरसुद्धा आपल्या इच्छेने करत नाही. गव्हर्नरला लोकशाहीमध्ये जे गव्हर्नर जे आहे ना, त्याला फक्त मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळानं सल्ला देईल तसं त्याने राज्य करायचं, सह्या नुसत्या करायच्या, वाटेल तसं वागायचं नाही. तर ते त्या गव्हर्नरनं नेमलेला असा कुलगुरू असतो. आणि कुलगुरूच्या जे संबंध विद्यापीठाच्या परीक्षा घेणे सगळे त्याचा मुख्य अधिकारी असतो. आणि त्याच्या कुलगुरूच्या मदतीला प्रकुलगुरू असते. प्र म्हणजे उपकुलगुरू असा हे. आता त्याच्या पुढं एक आरती आहे, एक आरती म्हणून आदर्श तुका माझा. ही आरती जी आहे ना, त्याच्या खाली सगळ्यात नाव म्हणलेलं आहे बॅरिस्टर डॉक्टर पंजाबराव देशमुख, भारत सरकारचे पहिले कृषी मंत्री. तर भारत सरकारचं पहिले भारत स्वतंत्र झाला केव्हा की 1947 झाला. तर त्यावेळेला शेतकी मंत्री होते हे पंजाबराव देशमुख. हे कुठले? हे अमरावतीचे होते, अमरावतीचे महाराष्ट्रातलेच होते. आणि हा
कुणबी समाजातला आपल्याच समाजामधला होता. आणि हा इंग्लंडमध्ये गेला, तिथे बॅरिस्टरची परीक्षा पास झाला आणि तिथं त्यात बॅरिस्टर आहे तो बॅरिस्टर म्हणजे कायद्याची जरी मोठी परीक्षा दिला, कायद्याची जी मोठी परीक्षा ती बॅरिस्टरची परीक्षा असती. बॅरिस्टर म्हणजे बार ॲट लॉ असं त्याला म्हटलं. बार BAR ॲट लॉ म्हणजे बॅरिस्टर म्हणजे कायद्याची मोठी पदवी ती असते. आणि डॉक्टर म्हणून आहे ते डॉक्टर म्हणजे PhD. तर PhD स्वतः बॅरिस्टर बी होता आणि PhD बी होता. त्याने PhD हिंदू धर्माचा जो आहे त्याच्यावरती त्यानं PhD केली, हिंदू धर्मातल्या सगळ्या माहिती. तर हा माणूस मराठा समाजामध्ये अतिशय मोठा माणूस होऊन गेला. आणि त्याचे विचार तुकारामाबद्दल काय आहे हे लोकांना कळावं. कारण काय होतं की हे जे सगळे आता अर्धशिक्षित ही पोरं शाळेची कॉलेजची आहेत ना, त्यामुळे ते तुकाराम म्हणजे काय खुळसुट धंदा काय म्हणून हे केले. तर बॅरिस्टर झालेला असा माणूस त्यानं तुकारामाची आरती केलेली आहे. किंवा बाबासाहेब आंबेडकरनं मूकनायक म्हणून एक पहिलं पाक्षिक काढलं होतं. पाक्षिक मूकनायक. मूक म्हणजे जे मूक आहे म्हणजे मुखे विचार जे कधी बोलतच नाही. हरिजन वगैरे हे कधी पिढ्यानपिढ्या त्यांच्यावर अन्याय होत आहे तर काही बोलत नाही. त्यांची बाजू मांडणारा ते पाक्षिक काढलं होतं. आणि ते बाजू काढणारं पाक्षिक काढला असताना त्या पाक्षिकाच्या वरती काहीतरी हे लिहायला लागतं नाही, काहीतरी बोधवाक्य म्हणून लिहायचं आहे. तर त्या पाक्षिकाच्या वरती तुकारामाचं त्याने बोधवाक्य लिहिलं. तुकारामाच्या अभंगातलं काय लिहिलं? काय करू आता धरुनिया भीड, काय करू आता धरुनिया भीड, म्हणून हे तोंड वाजविले. म्हणजे भीड धरायचे नाही, भीड कोणाचे ते जवळीक वगैरे असं काही समजायचं नाही. काय करू आता धरुनिया भीड, म्हणून हे तोंड वाजविले. त्याच्या पुढचं आहे, नव्हे जगी कोणी मुखियाचा जाण, नव्हे जगी कोणी मुखियाचा जाण, सार्थक लाजून नव्हे हित, नव्हे जगी कोणी मुखियाचा जाण. मुका जर असला तर कोण तो काय त्याचा जगात त्याचा काय उपयोग नाही, कोण ऐकत नाही त्याचं. तुम्ही सांगितलं तर लोकांना कळणार ना काय आहे ते. तर लाजून काय हित नाही, सार्थक लाजून नव्हे हित, असं तुकारामानं त्यात लिहिलं. तुकारामाचं हे आंबेडकरने त्याच्यावर लिहिलं. मग मी जेव्हा ते वाचलं तेव्हा म्हणजे जेव्हा हे आंबेडकर हे तुमचे हे मोठमोठे लोक हे जे तुकारामाला मानतात आणि आपण मात्र काय ते बुवांसाहेब धंदा चुकीचा आहे म्हणून आपण त्याची चेष्टा करतो, हे चुकीचं आहे असं मला वाटायला लागलं. आणि म्हणून मी ती ह्याची जे हे घातलेलं आहे, म्हणून आदर्श तुका माझा असं त्याने लिहिले. तर ती आरती आपण वाचूनच बघूया. ठेवूनी मस्तक तुकोबा चरणी, करण्या अभंग सरसावलो. तुकारामांच्या चरणावर मी मस्तक ठेवलं आणि मी अभंग करायला लागलो असं तो म्हणतोय. कोण? हा पंजाबराव देशमुख. महाकवी श्रेष्ठ ह्या समान हाच, तया सम जगी अन्य नाही. ह्याच्यासारखा जगात दुसरा महाकवी नाही. आत्ता जगामध्ये झाले. तुकारामाच्या हे जे अभंग आहे ते इंग्रजीत कोणतरी एक पित्रे नावाचा आहे, पुरुषोत्तम काहीतरी पित्रे नावाचा माणूस आहे पुण्याचा, त्यांनी तुका सेज म्हणून त्याचे भाषांतर केलं याचं. आणि जगातनं ते गेलेलं आहे, जगातनं हे तुकाराम गाथा गेलेले आहे. आणि मग जगात सगळे जर आता असं म्हणतात की जगात तुकाराम असं म्हणतात की तुकारामा एवढा महाकवी कोणीही झाला नाही संबंधी जगामध्ये, इतकं सांगणारा, इतकं ज्ञान सांगणारा असा. म्हणून ह्याने सुद्धा म्हटले महाकवी. महाकवी म्हणजे साधे कवी नाही,
महाकवी वाल्मिकी हा महाकवी आहे, की व्यास हे महाकवी आहे, त्याने हे लिहिलं. तर असं जे हे लिहिणार आहे त्याने महाकवी लिहितो ते महाकाव्य म्हणायचं. तर महाकवी हा श्रेष्ठ, ह्या सम हाच, ह्याच्यासारखा हाच आहे, दुसरा कोणी नाही. तया सम जगी अन्य नाही, ह्या तुकारामासारखा दुसरा कोणी नाही. त्याची सहृदयता, त्याची शुद्ध वाणी, त्याची सहृदयता, त्याची शुद्ध वाणी, त्याची ठोक अशी वाणी त्याची आहे, की भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या काठी देऊ माथा. आणि तो म्हणतोय की असे आव्हानात्मक बोलतो तुकाराम, बोलतो की असा कोणी तो म्हणतोय की तुकाराम जे असे अनेक वेळा आव्हानात्मक बोलतोय की आम्ही हे मी बोलतोय. तर तो म्हणले की तोवरी सांगे संतांच्या गोष्टी, जो तुक्या सवे भेटी झाली नाही. तुकारामाची भेट झाली नाही तोपर्यंत संतांचे म्हणते. तोवरी जंबूक करी गर्जना, जो त्या पंचानना नाही भेटी. खोला कुत्रा दारात धरून ओरडतोय, तिकडनं वाघाचा आवाज आला की याचं सगळं बंद. तसं की तुकाराम म्हणतो की मी वाघ आहे, माझा आवाज आला की हे सगळं बंद करून तोवरी बोले संतांच्या गोष्टी, जो तुक्याची भेटी झाली नाही. किंवा तोवरी बाळा मुद्रांची भूषणे, जेव्हा तुक्याचे दर्शन झाले नाही. तर अशा तऱ्हेचा हा त्याची सरळता, त्याची वाणी आणि ठाव अंतरीचा घेत राही. तर म्हणून तुकारामाचंच अभंग आपण सगळं सांगावेत का, तर ते कायम लोकांच्या ध्यानात राहते. म्हणून लोकांच्या ध्यानात राहावं म्हणून ते हे करायचं आहे. तू मागत हो त्याचा. दुसरं म्हणजे हा हो लोक कवी ज्ञानपादी जना, अहंकारा येथे जागा नाही. हा तुकाराम हा लोककवी आहे. लोककवी म्हणजे लोकांच्यामध्ये मिसळून असणारा, किंवा लोकांना जशी भाषा कळती त्या लोकांच्या भाषेत बोलणारा हा लोककवी आहे. ज्ञानपादी जना, लोकांना हे ज्ञान सांगतो यातून. हा लोकांना नुसतं खोळं सकाळ बघून काहीतरी भजन करा, काय करा असं सगळं ते ज्ञान सांगतो याच्यातून. अहंकारा येथे जागा नाही. आणि हा मी ज्ञानी आहे, मी मोठं हे आहे, असा तऱ्हेचा जो अहंकार लोकांना असतोय, तर तसा तुकारामाला काही अहंकार नव्हता. तो म्हणतो दावा अन्य कोणी पतितो धारक, कुभांडा मारक बाण जाते. आता ते ज्ञानेश्वर झाले, बाकीचे सगळे संत झाले, किंवा कुठलेही संत झाले, तर हे कुभांडाबद्दल जो महामारक म्हणायचा, कुभांड जे आहे ना, अंगी घेऊन या वारे दया देती, तया नरा हाती काही नाही. अंगात देवाला उकळ आली, तर त्याच्या विरोधात बोलणारा कोण आहे? तुकारामाशिवाय कोणीही बोललेलं नाही. तर हे जे हे होते, उदाहरणार्थ की तुकाराम म्हणायचं की आता त्या नवसे कन्या पुत्र होती, तरी का करणे लागे पती. तुकाराम महाराज सांगायचे चढतंय जगायचं. नवस केलं तर गाडगे बाबा वगैरे कीर्तनात सांगायचे. नवसाला काही सांगायचं, आता आमका देव नवसाला पावतोय, नवसाला पावतोय म्हणजे ते त्याचं दुसरं काही कामच नाही, तुमचंच काम करायचं असंच नाही. तर ही नवसाला पावणं वगैरे ह्या सगळ्यात नवसच्या या सगळ्या गोष्टी आहेत, त्या खोट्या आहेत गोष्टी, असं तुकाराम महाराज सांगत होते. की हे जे हे आहे, हे अनेक वेळा आपण म्हणून हे बघतोय का नाही, तर ह्या नवसानं किंवा ह्या बाकीच्या गोष्टीनं हे चांगलं नाही. आणि हे सगळ्या अंधश्रद्धा आहेत, अंधश्रद्धा टाकून द्याव्यात असं तुकाराम म्हणायचे. तर तो कुभांडा मारक बाण ज्याचे, कुभांड म्हणजे हे असले हे जे अंधश्रद्धा आहेत ना, तर अंधश्रद्धेला त्याचे बाण मारक आहेत. की तो म्हणायचा गर्विष्ठाचा गर्व, मूर्खांची मूर्खता, सत्तेची अंधता हरिली.
गर्विष्ठ लोक जे आहेत त्यांचा गर्व त्यांना तुकारामानं हरण केलेलं आहे. मूर्ख लोकांना त्यांना बरोबर वटणीवर आणलं आणि सत्तेची अंधता हरी गेली. सत्तेनं जर अंध असतील लोकाला ना सत्ता हे असेल तर त्यांनाही तो वाकून गेला नाही. श्रद्धेची श्रेष्ठता, धर्माचे पावित्र्य, श्रेष्ठ अशी देवाबद्दलची श्रद्धा त्याची, धर्माचं पावित्र्य, सत्याचेही मर्म पटविले. आणि सत्य जे आहे त्या सत्यापरता नाही धर्म, सत्यतेची परब्रह्म असं तुकारामानं सांगितले. सत्य हेच जे आहे, सत्याशिवाय दुसरा नास्ती सत्यात परो धर्म, सत्याशिवाय दुसरा काही धर्म नाही. आणि ती एका ठिकाणी तुकाराम म्हणे, सत्याच्या लोपे तुका म्हणे घडती पापे. पाप जी घडतात ती सत्य सोडल्यानंतर ही पाप सगळी घडतात. आणि सत्य जर माणसानं धरलं तर ती पापाचा संबंधच येत नाही. सत्याचेही मर्म पटविले. बरे झाले देवा कुणबीच झालो, नाही तरी गर्भे असतो मेलो. तुकाराम म्हणतोय, मी कुणबियाचे वंशी जन्मलो ऋषिकेची, संस्कृताची वाणी आम्हा कैसी. आम्ही कुणबी आहे. तर तो म्हणतो की तुका विणवी कुणबी याचा, म्हणजे तुका जो आहे कुणब्याचा तुका आहे, तुम्हाला विनंती करतोय असं म्हणजे नम्रपणानं तो घेतोय. बरे झाले देवा कुणबीच झालो, नाही तरी असतो गर्वे मेलो. दावा कोण अन्य कवी हे बदला, एवढी नम्रता कोण अंगी. असा दुसरा कोणता की मी कुणब्यात आहे, मी गरीब आहे असं कोणते सांगतोय. प्रत्येक जर आपण श्रेष्ठ आहे, आपण काहीतरी दांभिकता प्रत्येक आपण डिजिटल बोर्ड लावणं म्हणजे दांभिकपणा आहे. हे जे मी वाचेची या चौबारा बांधीचे धर्माचा पसारा, धर्मच तो अधर्म होय वीरा, तो दंभू जाणं. दंभ म्हणजे काय की आपण चांगलं काहीतरी केलेलं हे सांगीत सुटणं म्हणजे दंभ आहे. ह्याला दंभ. तर ते तो म्हणतोय की ह्यानं दंभ कधी एवढी नम्रता कोणाच्या अंगी आहे. ढोंगियांचे ढोंग असत्य प्रचार, दिखाऊ संतास हानी निष्ठुर राधा. ढोंगी लोकांचा ढोंग जे आहेत ना, ते ढोंगावरती बरेचसे आता पुढं विषय आता येणार आहे. ते सगळे जे ढोंग लोकांनी हे काढतात तर ते सगळं तुकारामानं हे केलेलं आहे. म्हणून आदर्श तुका माझा, कारणे दाविली ती तो का माझा. तर तुकाराम हा माझा का आदर्श आहे ही वर कारणं त्यानं सगळी दाविली. अभंगया वृत्ती होय मराठीची, अभंगया वृत्ती होय मराठीची, भंग नच कधी मात्रा प्रासा. हे मात्र हे कसं आहे बघ, अभंग हे वृत्त आहे. सगळी वेगवेगळी जी आपले हे आहेत, आपल्या कविता आहेत त्या वेगवेगळे वृत्त आहेत. आता ते अभंग आहेत, हे अभंगाचं हे वृत्तच आहे. किंवा आता ते हे आहे की आपली भगवद्गीता आहे, तर भगवद्गीता धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा मामका पांडवाश्चैव किमकुर्वत संजय. तर ही अनुष्टुप छंद आहे. किंवा ह्याला मराठीमध्ये त्या पवित्र कुरुक्षेत्री पंडूचे आणि आमुचे धर्मार्थ जमले तेव्हा वर्तले काय संजय. हे अनुष्टुप छंद आहे. किंवा वेगवेगळे मालिनी वृत्त आहेत, दुसरे काही वृत्त आहेत की शार्दूल विक्रीडित म्हणून एक वृत्त आहे. ते लग्नात जे त्या हे म्हणतात ना मंगलाष्टका, त्या शार्दूल विक्रीडित ह्याच्यामध्ये लांब असतात. ते तर तशा तऱ्हेचं ही वेगवेगळी वृत्त आहेत. अभंगया वृत्ती सोय मराठीच्या, अभंगामुळं मराठीत सोय झाला. भंग न कधी ही हे अभंग कधी भंग होणार नाहीत. आणि मात्रा प्रासा म्हटले. ते मात्रा प्रासा म्हणजे हे प्रास म्हणजे हा छंद आणि मात्रा म्हणजे कसं यमाचा नमन असं त्या मात्रा आहेत. यमाचा नमन तारा परराधिका ममा नावास समरा जे जनास भभास्कर असं ही मात्रा मात्रा अमुक अमुक
की मनन नय गणाचे मालुनी वृत्त होते, असे वृत्त आणि मात्रा आहेत. तर ते छंद आणि मात्रा याचा कधी तो भंग करीत नाही. संतांची उच्चिष्टे बोलिलो उत्तरे दांभिका दांभिका बडगे शिरावरी. दांभिक लोकांचा मी डोक्यावरती हे बडगे आणतोय आणि मी हे जे संतांची उच्चिष्ट उत्तरं मी बोललेलो आहे. असा एक महान मोठा माणूस होऊन गेला. आपल्या देशाचा पहिला कृषी मंत्री होता भारत सरकारचा, पंडित नेहरूंच्या बरोबर त्याने काम केलं. त्याची मी मुद्दाम हे घातली की असले मोठे माणसं सुद्धा तुकारामाला किती मानतात. आणि आपण तुकाराम म्हणजे काय तरी कुठला तुकाराम काय सांगतात वेळपट लोकांचा धंदा असं जे म्हणतात. मग पुढे मी लिहिलेलं आहे की अभंग आरंभीचे 4 शब्द म्हणून मी लिहिल्या. मग ती संत तुकारामाची गाथा ही कशी प्रसिद्ध केली, कसा झाला त्याचा मी इतिहास लिहिलेला की आत्तापर्यंत ती गाथा म्हणजे तुकारामाने अभंग म्हटल्यापासून आत्तापर्यंत हे कसं ते वाढत गेलं आणि कोणी गाथा लिहिल्या महाराष्ट्रात त्याचं मी एक समीक्षण केलं आहे. एक पूर्वी एक ग्रंथ माझ्याकडे आहे की पुण्याच्या त्या नगरकर नावानेच्या माणसाने नगरकराने कानडेने लिहिलेलं आहे. तर त्या गाथेचा अभ्यास म्हणून तर त्या पुस्तकाच्या आधारावर मी त्याचं समावेश करून त्यात घातलेलं आहे. आणि पुढचं जे प्रस्तावना आहे ती नंदकुमार मोरेंनी लिहिलेली आहे. ते मोरे सर जे आहेत तर त्यांनी ही पुढची प्रस्तावना लिहिली आहे. नंतर हे विषयवार अनुक्रमणे काय विषय जे आहेत हे विषय हे पुढे हे केलेले आहेत. विषय घालताना अनुक्रमणे जे आहेत ते अपासून सुरू आपण करतोय. तर अपासून सुरू करून अशा हे विषयवार हे आहेत. तर पहिल्या याच्यामध्ये 1 नंबरपासून साधारणपणे 334 पुढे बघा 2 पानं 30 पानावर आहे. 334 आहे काय वर आता हे जी पानं भेटला ह्याला मी आकडे घालाय नाहीत का पुढच्या आकडेने हे आकडे चालू घे वर अक्षरी लिहिले आहेत. त्या आकडे हे पानं जे आहेत त्या आपण अक्षरी लिहिल्यात वरती कारण ते जम्बलिंग होऊ नये म्हणून. तर मग 30 पानावर 334 आहे विषय नंबर बघ पुढे काल 334 आहे का खाली 30 पानावर काय शेवटी आहे ते धैर्य. म्हणजे अपासून सुरू केले ते ध पर्यंत ह्यामध्ये आहेत. आणि ह्यात मग दुसरं एक आणि काय आलंय की मी काय केलंय की अहंकार आला तर अहंकारावरती एक लगेच अहंकाराच्या वर नम्रता तिथंच लगेच घेतले. अहंकारात एवढं जरासा काही फरक केलेला आहे. किंवा असत्य म्हटलं तर असत्य म्हटल्यावर आता सत्य जे आहे ना सत्य शेवटला या मध्ये तर इथं असत्याच्या लगतच सत्य वगैरे असं घेतलेलं आहे. तर आता पहिला एकच विषय आपण हे केलेले आहे आणि पुढं आहे ते अभंगांची अनुक्रमणिका आहे सगळ्या. तर त्या अभंगांच्या अनुक्रमणाप्रमाणे ह्या भागात या पहिल्या भागात जेवढे अभंग आलेले आहेत त्याची ही अनुक्रमणिका आहे बघ. ही 68 नंबरच्या पानापर्यंत आहे. ही 31 नंबरच्या पानापासून सुरू झाली ती 68 नंबरच्या पानापर्यंत ही आहे. मग मी आता सुरुवातीला गाथेचे निरूपण म्हणून सुरू केलं आणि पहिला विषय घातलाय अंतरंग शुद्ध हवे. अंतरंग शुद्ध हवे तर अंतरंग शुद्ध हवे म्हणजे स्वतःचं जे आहे मन आहे मनाची शुद्धता पाहिजे. तर तेवढं तर बाहेरच्या आपण तीर्थयात्रेला जातो तर तीर्थयात्रेला जातो तर त्या ठिकाणी मनाची शुद्धता होत नाही. जर तुम्ही मनाची शुद्धता नसेल तर तुम्ही तीर्थाला कशाला जाऊन या तीर्था काय तो केले चर्म प्रक्षाळिले वरी वरी. तीर्थाला तू जाऊन उपयोग काय. चर्म म्हणजे चामडं, प्रक्षाळिले म्हणजे भाऊ प्रक्षाळणे म्हणजे
धुणे प्रक्षाळने दोन्ही. होय. तर प्रक्षाळने म्हणजे धुणे. अंतरीचे शुद्ध कासयाने झाले भूषणत्वा केले आपण या. अंतरंगात शुद्ध झालं तर काही झालं नाही, पण मी पंढरपूरची वारी करतो, मी महिन्याची वारी करतो, एवढं ते आपण भूषण मिरवायसाठी उपयोग आहे. मी काशीला जाऊन आलो, मी अमकं केले, तर हे भूषणत्वा केले आपण या. वृंदावन फळ घोळली साखरा भीतरील थारा मोडीशिना. वृंदावन म्हणजे कडू इंद्रावन असते ना, ते कडू कारलं ना, कारिट म्हणतात. हा, तर ते कडू जे इंद्रावण असतं, कडू कारिट असतं, तर ते सगळं कापलं आणि साखऱ्यात घातलं तर काय ते गोड लागणार काय? नाही. वृंदावन पण साखऱ्यात घोळलं म्हणजे हे मिसळलं तरी भीतरेली थारा मोडी तर आतला जे त्याचा थारा आहे, आतला जे ते कडूपणा आहे तो जाईत नाही. तुका म्हणे नाही शांती क्षमा दया तोवरी कासया फुंदा तुम्ही. तुकाराम महाराज म्हणतात की तीर्थाला गेलं किंवा काही झालं तर, किंवा आत 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 आपण अंतरंग शुद्ध कसं पाहिजे, तर तिथं अंतरंगमध्ये शांती, क्षमा आणि दया ह्या 3 गोष्टी पाहिजे, मग अंतरंग शुद्ध होते. शांती, क्षमा आणि दया हे झालं की मग येते शांती. म्हणजे मन आपलं शांत राहिलं पाहिजे. किती दुःख झालं, काही जरी आघात झाले तरी मनाची शांतता मिळवून देता उपयोग नाही. ह्याला आपण हे म्हणतो काही ते दगदग करणे, वाईट वाटणं, दुसऱ्याचं न बघवणं, अशा तऱ्हेचं जर आपण मनात हे असेल तर त्याचा काय उपयोग नाही. आणि क्षमा म्हटलंय, क्षमा म्हणजे दुसऱ्याला माफ करणे. तर माफ करणं, जर दुसऱ्याला आपण क्षमा करायला लागलं तर मग आपल्याला बी देव क्षमा करतोय. की क्षमा तुकारामानं पुढे म्हटलंय, क्षमा शस्त्र दया नराच या हाती दुष्टतया प्रती काय करे. ज्याच्या हातात क्षमेचं शस्त्र आहे तर त्याच्यावर दुष्ट काही त्याचं वाईट करू शकत नाही. उदाहरण त्यानं पुढं तुकाराम सांगितलंय, तृण नाही तेथे पडिला दावाग्न जाय तो विझवण आपसया. जिथे इथे गवत आहे का? नाही. मग इथे विस्तव टाकला, मग इथं तो विस्तव आग होणार काय नाही, ते विजून आपोआप जाणार. तसं जर क्षमात आपली असली, आपण जर क्षमा केली तर दुसऱ्याचा जे हे आहे की तर त्याला दुष्ट काही करू शकत नाही. क्षमाशस्त्र दया नराची हाती दुष्टतया प्रती काय करी. तर ही म्हणून क्षमा पाहिजे. क्षमा हे आहे. क्षमा जर शस्त्र झालं तर ते क्षमेनं लोकांना जर माफ केलं. येशू ख्रिस्त म्हणतोय की मी लोकांच्या म्हणतो, येशू ख्रिस्त असं म्हणतो, तुम्ही लोकांच्यावर हे करा, मग तुम्ही दुसऱ्यावर हे म्हणजे दया दाखवा, मग देव तुमच्यावर ते दया दाखवेल. तुम्ही दुसऱ्याला क्षमा करा, मग तुम्हाला क्षमा करेल. आपण हे म्हणतोय की त्या महाभारतामध्ये येते द्रौपदीला की त्या दुःशासनानं तिथे सभेमध्ये तिची वस्त्र फेडायचा प्रयत्न केला, आणि मग जेव्हा ते त्या गदेनं त्याच्यावरती हे फोडून काढलं, मरायला लागला, मग ते म्हटलं मला तू जे केलंस ते भरायला आलंय दुसरं. तू त्याला क्षमा जर केली असती द्रौपदीला तर हे पुढचं झालं नसतं. तू जर त्या सीतेला त्याने पळवली नसती तर तुझं हे सगळं वाट लागली नसती. असं आहे. तर त्यानं जर क्षमा केली असती, रावणानं क्षमा केली असती तर त्याची लंका गेली नसती. की जर हे दुःशासना आणि दुर्योधनानं त्या द्रौपदीला त्रास दिला ना, पुढे महाभारत घडलं नसतं. असं आहे. तर क्षमा हे आहे. आणि क्षमा एकदा आपण चूक करायची आणि नंतर म्हणायचं, उदाहरण कसं, आपण दही खायचं आणि मग म्हणायचं खोकला येतं, दही का खालस तू,
तर दही खाल्लं तर त्याचा परिणाम तो हे आपल्याला भोगावाच लागेल. आणि दया पाहिजे. दया म्हणजे पुढे काय म्हणताय तर खरं म्हणजे कबीर म्हणायचे दया धर्म का मूल आहे. सगळ्या धर्माचं जर मूळ काय असेल तर दया आहे. दया तिचे नाव भूतांचे पाळन. भूतांचे पाळन करणे हे दया आहे. दारे हा कैसे करविते दारात एखादा मनुष्य येतोय आणि तो भाकरी मागतो आणि मग तुम्ही घरात कसं काय जेवता रे पाठ करून तसने गाधारी हाक कैसे करविते भोजन. तुम्ही कसं काय भोजन करता की जे तुम्ही खायला आहे ते तुमच्या घरात जे आहे तेच त्याला वाढणं पाहिजे. नाहीतर मग शिळे नेऊन वाढायचं काहीतरी वाढायचं हे बरोबर नाही. एकदा गाडगे महाराज असेल दारात एखाद्या गेले आणि त्यानं ते शिळं आणलेलं बरोबर महाराजांनी कळालं तर ते म्हणले ते घरात मालक जे पोळीचं जेवण होतं ते मला पाहिजे त्यानं. तर त्याला घेतलं नाही काठीनं बडीला भावाला गाडगे महाराजाला. मग गेलाच निघून. परंतु तुकाराम होतं तो तुकाराम म्हणतोय की तुकारामाच्या अभंगामध्येच हे आहे की जे आपण जे खातो तेच लोकांना अन्न द्यायचं दिलं पाहिजे असं तुकारामाने सुद्धा म्हटलेलं आहे. गाडगे महाराजांनी ते स्वतः लोकांनी शिकवलं की तुम्ही असं वागा म्हणून. तर हे अशा तऱ्हेनं आता किती वाजले रे 9:30. हां 9:30. हां आता थांबूया नाही झालं आता नाही एकच अभंग आहे पुढचा म्हणजे अंतरंग शुद्ध होऊन जाते. तर ते पुढे म्हणते काय सर्प खातो अन्न काय ध्यान बघाचे. की आता एकादशी करतात का नाही एकादशी तर ते साप काय हे खातोय भात भाकरी खातोय मग त्याची काय एकादशी म्हणायची एकाद भावा म्हणायचं त्याला. काय सर्प खातो अन्न काय ध्यान बघाचे. बगळा जो असतो तो पाण्याच्या काठाला थोडेसे पाण्यात पाय ठेवून बसतो तर तो केव्हा तो जोपर्यंत अगदी हलत नाही अजिबात हलायचं नाही तर तो मासा आला की मासा आला की टपकन त्याची सोच सुद्धा लांब असते बघा तो हे करतोय. मग तो बगळा पाण्यात हे करतोय म्हणजे आपण काय स्नान संध्या करतोय का ते ब्राह्मण आहे का स्नान संध्या करायला. तर हे अंतरशुद्ध नाही तर हे काय त्याचं पुढं तो म्हणतोय अंतरीची बुद्धी खोटी भलते पोटी वाईट. अंतरंगात मात्र खोटी बुद्धी आहे आणि पोटात सगळं वाईटच सगळ्या त्याच्या आहे. त्यानंतर काय उंदीर नाही धावी राख लावी गाढव. उंदीर काही लोक म्हणतात गुहेत आहेत महाराज. गुहेत पण उंदीर सुद्धा असतात गुहेत की महाराज असायची काही गरज आहे काय. असा फटकळ बोलणारा कोण दुसरा नाही. तर बुवा तुम्ही महाराज होता तर आम्ही गुहेत महाराज राहतात ना. गुहेत काय उंदीर सुद्धा राहतात म्हटलं. तो काय उंदीर नाही धावी म्हणजे त्या ह्याच्यात बिळामध्ये का राख लावी गाढव राख लावून फिरतात. थोडं गाढव राखत लोळतोय की त्यात बुवाचं काय मोठेपणा त्याला काय तुला म्हणे सुसर जळी का उडी का न हाती. आंघोळ करायचं तर सुसवार असं ते मगर असलं ते पाण्यात आंघोळच काय पण गावलं की कोण मी खाऊन टाकते माणसाला खाते इतर गावाला खाते काय गाव असे धोकेबाज असते किंवा कावडी का न कावडा काय आंघोळ करीत नाही पाण्यात म्हणजे काय त्याला स्नानाची संध्या केलं स्नान संध्या केल्याचं पुण्य येते का. असं हे दोन अभंग आहेत अंतरंग शुद्ध असल्याबद्दल. बरं त्याच्या पुढच्या विषय ते मी उद्या बघू आपण. चला